व लोहार म्हणून त्याची ओळख आहे आणि कित्येक वर्ष मयूर पाटील या क्रिकेटसाठी तो खेळतोय. सलामीची जोडी मयूर तात्रे आणि मनीष तात्रे आणि मयूर पाटील आणि मनीष तात्रे ही सलामीची जोडी. कैरे टीम बघू आपण बघतोय किती धावा उभे करतील हे पाहणं फार गरजेचं आहे. तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. एक जबरदस्त क्रिकेट इथे आपल्याला पाहायला मिळेल कारण नंदू आणि प्रतीक 11 संघानं आयोजित केलेली ही ट्रॉफी डे नाईटची ट्रॉफी पहिली मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि या दोनही खेळाडूंना स्मृतींना उजाळा देणारी ही स्पर्धा आपण पाहतोय आयोजित केलेली आहे. अतिशय चांगलं आयोजन म्हणजे त्या ठिकाणी चांगल्या टीम्स आज खेळतात. पंकज ओंबले आलाय गोलंदाजी करण्यासाठी. पंकज ओंबले एक चांगला गोलंदाज आहे. हा पंकज ओंबलेचा हा चेंडू इथे मिड विकेटला जाईल असं वाटलं परंतु फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू गोळीच्या वेगानं जातोय. मनीष तात्रेच्या बॅट मधनं हा खणखणीत चौकार. थँक्यू डी से. रजनी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर उद्योजक सन्मान्य गजानन शेठ पाटील यांचं शुभागमन होत आहे. त्यांचं स्वागत करूया. टाइम अलर्ट आहे मित्रांनो. एका इनिंग साठी 20 मिनिटं टायमिंगला महत्व आहे. अभिषेक पाटील सर. हा वेळेला खूप महत्व आहे आणि गजानन शेठ पाटील यांचं आगमन झालेलं आहे कारण आपण बघतोय त्यांचे सुपुत्र जे फलंदाज आहेत रजत पाटील एक जबरदस्त खेळाडूने मला असं वाटतं वांजे का वाजे या ठिकाणी त्यांना बाईक मिळालेली आहे आणि आज कशी खेळी करतायत या मैदानावरती पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार आहे तो. मोठा फटका इथे असं वाटलं की हा चेंडू कुठे जातोय परंतु रिव्हर्सचा फटका मनीष तात्रेच्या बॅट मधनं आलेला खणखणीत षटकार. पंकज ओंबले कारण आपण बघतोय पंकज ओंबलेनं बरीचशी मैदानं गाजवलेली आहेत. 10वीला असताना सुद्धा तो म्हणजे 10वीला असताना त्यानं खऱ्या अर्थानं सुरुवात केली क्रिकेट खेळायला आणि त्यानंतर आपण बघतोय की हा एक कणा बनलाय तो सिद्धू 11 करिअर टीमचा गोलंदाजीचा खरा कणा तो म्हणजे ओंबले पंकज ओंबले. पहिले षटक संपलेलं आहे
अतिशय चांगली स्पर्धा. मी वारंवार उल्लेख यासाठी करतोय, पहिल्यांदा या परिसरामध्ये या सत्रामध्ये म्हणजे या वर्षामध्ये पहिल्यांदा डे नाईट स्पर्धा ठेवण्याचा मान तो मिळाला आहे तो या आयोजकांना. पहिलं षटक इथे संपलं. प्रेक्षकांची गर्दी बघा, आज उद्या रविवार आहे म्हणजे आता रविवार चालू झालेला आहे, तर ते सगळे प्रेक्षक इथे उपस्थित. आज रविवार पाहिजे होता गजानन पाटील साहेब, मग तुम्हाला इथे मैदानावरती गर्दीच गर्दी बघायला मिळाली असती. पण 12 नंतर पण काही लहरी आहेत, धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 12. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. 12 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी येईल यावेळेला कासप गावाकडून मारा करण्यासाठी गोलंदाज प्रतीकचा हा चेंडू रिव्हर्स खेळायचा होता. गलीमध्ये क्षेत्ररक्षण चांगलं होतंय, मात्र एकही धाव घेतली जात नाहीये. प्रतीक मोरे चांगली गोलंदाजी करतोय, टप्प्यावरती चांगलं नियंत्रण आहे. हा डॉट चेंडू त्यानं टाकलाय. पहिला चेंडू मयूर पाटीलला डॉट टाकलाय. केवळ 12 धावा आहेत त्या आतापर्यंत पोसरी टीमच्या, न्यू गोल्डन पोसरी. दुसरं षटक सुरू आहे. शांत आणि संयमी सुरुवात पाहायला मिळाली न्यू गोल्डन पोसरी टीमची. सलामीची जोडी मैदानावरती. प्रतीक मोरेनं आता चकवा दिलाय बघा. त्याची गोलंदाजी, अगोदर चेंडू टाकला वेगवान, त्यानंतर थोडासा स्लोवर केला. मयूर पाटील सारख्या एका चाणाक्ष खेळाडू त्यानं फसवलं. डॉट चेंडूचा खेळ संपलाय. मी नेहमी सांगतो की क्रिकेटमध्ये तुम्हाला कधी थांबायचं आणि केव्हा थांबायला पाहिजे हे पण महत्वाचं आहे. कारण आता बघतोय आपण हे नवीन जे खेळाडू आहेत ते जुन्या खेळाडूंना अगदी थांबवतायत. मयूरला त्यानं चकवलं इथे, पण मयूर पण एक अनुभवी आहे. त्यानं रिव्हर्सला फटका खेळून काढला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. 2 धावा इथे मिळतायत मयूर पाटीलला आणि या 2 धावांच्या बरोबरीनं तिसरी धाव सुद्धा पाहायला मिळते. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. इथे आपण जर बघितलं तर जिथे एकही धाव अवघड होती तिथे 3-3 धावा मिळाल्या आणि या 3 धावांच्या बरोबरीने टीम न्यू गोल्डन पोसरी टीमची धावसंख्या झाली आहे ती 15 धावा. 15 धावा धावफलकावरती झाल्यात. एक चांगली सुरुवात आपण पाहताय. दोन्ही टीमचा आपण विचार केला तर आतापर्यंत तरी जे पारड आहे ते दोन्ही पारड संघांचं समसमान आहे. सन्मान्य अजयजी पाटील यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या. अजय पाटील यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या. 15 धावा धावफलकावरती आल्या. तिसऱ्या चेंडूचा खेळ मला असं वाटतंय संपलेला आहे आणि तिसऱ्या चेंडूवरती आल्या 3 धावा. थोडंसं क्षेत्ररक्षण खराब. गोलंदाजी करतोय प्रतीक मोरे. कासप विलेज कडनं हे एकच मैदान आता आपण पाहतोय. या मैदानावरती तुम्हाला खूप साऱ्या मॅचेस यावर्षी पाहायला मिळाला. काय चेंडू टाकलाय, जबरदस्त यॉर्कर लाईनचा चेंडू. मनीष ठाकरेला चुकवलं या गोलंदाज प्रतीक मोरेनं. अक्षरशः विचार करण्यास भाग पाडलं, कारण या चेंडूवरती त्याला मोठा फटका खेचायचा होता, परंतु चेंडूच्या समोर शरणागती पत्करावी लागली ती फलंदाज मनीष ठाकरेला. धावफलकावरती 15 धावा आतापर्यंत आपण पाहताय. शेवटचे 2 चेंडू मला असं वाटतं या षटकामध्ये शिल्लक असतील ते गोलंदाज प्रतीक मोरेचे. चांगलं लगाम लावण्यात आलेलं आहे. जोरदार अपील मात्र फेटाळलं आणि 1 धाव मात्र मिळते लेग बायच्या स्वरूपात आणि या एका धावेच्या बरोबरीने टीमची धावसंख्या पुढे सरसावतीये. धावा होतील आता 16. आमचे योगेश शेलार आणि त्यांच्या साथीला दुसरे पंच विलास कदम. परंतु या ठिकाणी सौरभजी पाटील आणि सूरज महाडिक यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. सुहास कदम आणि योगेश शेलार यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. सकाळपासून त्यांनी एक चांगली पंचांची भूमिका या ठिकाणी बजावलेली आहे आणि चांगले निर्णय त्यांच्याकडनं आपण पाहतोय. इथे स्लोवर केला होता, मयूरनं ओळखलं, चेंडूला रीड केलं आणि चेंडू मात्र वेट करून खेळलेला आहे. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. या एका धावेच्या बरोबरीनं 2 षटकांचा खेळ संपलाय. 8.50 ची सरासरी, 17 धावा केवळ धावफलकावरती. पहिल्या षटकाचा विचार केला तर 12 धावा खर्च केल्या पंकज ओंबले या गोलंदाजांनी आणि त्यानंतर मात्र केवळ 5 धावा दिल्या त्या प्रतीक मोरेनं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र 17 धावा झाल्यात न्यू गोल्डन पोसरी टीमच्या. न्यू गोल्डन पोसरी आणि सिद्धू 11 कैरे
गजानन शेठ पाटील आजपासूनच नाईट करायला सुरुवात, म्हणजे तुम्हाला आता सवय करावी लागेल 4 तारखेपर्यंत, बरोबर ना? 7ला नाही, 7ला निकाल आहे, 4 पर्यंत, 4ला पहाटे 4 पर्यंत. धावफलकावरती धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा. 17 धावा धावफलकावरती. अतिशय चांगली ही स्पर्धा. सगळे मान्यवर, स्वतः नंदू गोडिवले आज क्रिकेटचा आनंद घेत असताना त्यांच्या बरोबर आहे ते मारुती वाघ आणि आमचे अनंत जिनगरे, ते क्रिकेटचे खरे चाहते आहेत. अनंत जिनगरे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा आपण पाहताय. 2 षटकं संपलेली आहेत. नवीन गोलंदाज येतोय पुन्हा एकदा, राहुल राठोड. राहुल राठोड सिद्धू 11 कैरे संघाचा 3रा गोलंदाज. बघूया कशी गोलंदाजी करतोय, त्याचा टप्पा आपण बघतोय, वेग आणि या सामन्यामध्ये किती धावांपर्यंत रोखतोय तो प्रतिस्पर्धी संघाला. मोठा चेंडू मयूर पाटीलला खेचायचा होता, परंतु मात्र इथे चेंडू गेला, त्याच्या अंगावरती आदळतोय. डॉट चेंडूचा खेळ संपलेला आहे. टीमची धावसंख्या तिथेच स्थिरावली आहे. 17 धावा धावफलकावरती आल्यात. 17 धावा धावफलकावरती. 3रं षटक सुरू असताना चांगली गोलंदाजी, सुरुवात चांगली केली आहे गोलंदाज राहुल राठोड या गोलंदाजांनी. राहुल राठोड, सिद्धू 11 कैरे आणि गोल्डन पोसरी या 2 टीम दरम्यान सुरू असलेली ही मॅच. पंकज शेठ पाटील हे सुद्धा कैरे टीमला सपोर्ट करण्यासाठी उपस्थित आहेत. आमचे उमेश पाटील साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे स्वागत आहे. उमेश शेठ पाटील यांना विनंती करूया की आपण व्यासपीठावरती यावं. कैऱ्याचे उमेश शेठ पाटील. चांगला चेंडू टॅप केलाय, पॉइंटच्या वरून चेंडू जाईल, वेगानं सीमारेषे पलीकडे जाईल का? पंचांचा मात्र कणकणीत इशारा येतोय 4 धावांचा आणि या 4 धावांच्या बरोबरीनं टीमची धावसंख्या पुढे सरसावतीये. पोसरी टीम पोचली आहे बिनबाद 21. बिनबाद ही जमेची बाजू आहे. आतापर्यंत एकही विकेट त्यांनी गमावला नाही. 21 धावा, 3रं षटक. भलेही धावा कमी आहेत, परंतु ही जमलेली जोडी फार महत्वाची असेल ती टीम पोसरीला. एखादा बॅकथ्रू मिळवून द्यावा लागेल गोलंदाजांना, कारण जरी 4 षटकांचा सामना असला तरी 40 धावा आत्ताच्या या वातावरणामध्ये फार महत्वाच्या आणि निर्णायक असतील हे ओळखणं गरजेचं आहे. गोलंदाजांनी 1-2 विकेट मिळवायच्या आहेत या सामन्यामध्ये. प्रयत्न चांगला होता, हवेमध्ये चेंडू आणि क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली ज्याची गरज होती ती विकेट मात्र मिळवली आहे. मयूर पाटील होतोय झेलबाद. मिड विकेटच्या डोक्यावरून मारायचं होतं, परंतु चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेला. डॉट चेंडूचा खेळ संपलाय. धावा तिथेच धावा आहेत त्या 21. 21 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी राहुल राठोडनं आता कमबॅक केलंय. टीम आता
कुठेतरी आपल्या चांगल्या स्थितीमध्ये आणण्याचं काम करतोय राहुल राठोड. एक चौकार त्याला त्या ठिकाणी मारला गेला, पण त्यानंतर त्यानं विकेट मिळवली. नंतरचे दोन्ही चेंडू डॉट टाकले, 5 चेंडू फेकले, मात्र 4 धावा. 5 चेंडू फेकले, 4 धावा खर्च केल्यात. बॉलर तयार. ओहो, सरळ जातोय चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. मस्त गोलंदाजी, खूप चांगलं कमबॅक केलेलं आहे ते गोलंदाज राहुल राठोडने. एकच चौकार दिला, 5 चेंडू त्याने निर्धाव टाकले, म्हणजे 1 विकेट त्यात मिळवलेली आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धाव आहे त्या न्यू गोल्डन पोसरी टीमच्या 1-21. शेवटचं षटक आता. मात्र किती धावा करतील फलंदाज, एक जमेची बाजू आहे ती पोसरी टीमला, कारण मनीष तात्रे अजूनही मैदानावरती आहे. त्याची आणि चेंडूची नजर आता मात्र बसली त्याची चेंडूवरती, त्यामुळे त्याच्याकडनं अपेक्षा आहेत मोठ्या फटक्यांची टीम पोसरीला. परंतु या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर गोलंदाजांनी वर्चस्व प्रस्थापित केलंय. केवळ 7 धावांची सरासरी आहे, 7 धावांची सरासरी. शेवटचा बॉलर या वेळेला येतोय तो म्हणजे रायल पाटील. रायल पाटील राजा. रायल पाटील कशी गोलंदाजी करणार हे पाहणं गरजेचं आहे. शेवटचं षटक त्याच्याकडे दिलंय, 21 धावा आपण पाहतोय. शेवटच्या षटकामध्ये कितीपर्यंत रोखलं जाईल, की त्याच्यावरती आक्रमण करतील पोसरी टीमचे फलंदाज. दोन्ही टीमसाठी हे षटक फार महत्वाचं आहे. पोसरी टीमला आता आक्रमण करावं लागेल, षटकार चौकार मारावे लागतील, तर ही जी स्थिती चालू आहे तशी स्थिती कायम ठेवावी लागेल कैरे संघाच्या गोलंदाजांना. येणारे 6 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज तयार रॉयल पाटील. रॉयल पाटीलचा हा चेंडू मनीष तात्रे आपण बघतो, एक धाव घेतो, दुसरी धावेचा प्रयत्न. इथे तू मैमय, फलंदाज बाद होईल. अजून एक हादरा मिळेल धावचीच्या रूपामध्ये. मनीष तात्रे अजून एक या ठिकाणी विकेटचं पतन. 22 धावा असताना टीम पोसरीच्या. एकच धाव आणि धावचीच्या रूपात विकेटचं पतन. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आतापर्यंत जर आपण संजय पाहिलं तर चांगली गोलंदाजी केली कैरे टीमनं, त्या तुलनेत रोखलंय पोसरी टीमला. ऋषी महाडिक मैदानावरती नवीन फलंदाज. आता ही नौकी जोडी एका बाजूला आहे, तो फलंदाज कांबळे अक्षय आणि त्याच्या बरोबर आहे ऋषी महाडिक. 5 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाजीची सुरुवात चांगली केली आहे गोलंदाज रॉयल पाटील या गोलंदाजांनी. रॉयल पाटील तयार. ओ मस्त चेंडू, इथे अगदी फलंदाजाला चुकवलंय. डॉट चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकावरती धाव आहेत त्या मात्र 22. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. आक्रमण करावं लागेल, किमान 40 धावा तरी पाहिजेत या मॅच मध्ये. एक चांगला सामना प्रेक्षकांना दाखवायचा असेल, एक चांगली लढत पाहायची असेल. इथे मात्र फलंदाज महाडिक पूर्णपणे अडचणीमध्ये येतोय. डॉट चेंडूचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती धाव आहे त्या केवळ 22. नेक्स्ट मॅच असेल जय हनुमान भोकरपाडा आणि एकता मोपाडावाडी. ए गटातील ही शेवटची मॅच असेल. जय हनुमान भोकरपाडा आणि त्यांच्या विरोधात एकता मोपाडावाडी. कॅप्टनला विनंती असेल इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. नक्की शेवटची मॅच असेल. यानंतरची आपण जी अनाऊन्स केली एकता मोपाडा जय हनुमान भोकरपाडा या 2 टीम दरम्यान. शेवटचे काही चेंडू शिल्लक. या षटकात सुद्धा पूर्णपणे बांधून ठेवलं रॉयल पाटीलनं. केवळ 2 धावा आतापर्यंत खर्च केल्या त्यांनी या षटकामध्ये. गोलंदाज रॉयल पाटील. शेवटचा 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ओ इथे मात्र चेंडू जास्त बाहेर निघाला. वाईटचा इशारा येतोय आणि या वाईट चेंडूच्या मदतीनं टीमची धावसंख्या पुढे सरसावतीये. धावा होत आहेत त्या 24 धावा.
बऱ्याच वेळानंतर माझ्या पहिला चेंडू अवांतर असेल तो कैरे संघाकडून. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, डॉट चेंडूचा खेळ संपलाय. केवळ 24 धावा आतापर्यंत धाव फलकावरती कैरे संघाच्या पूर्णपणे विरोधात पोसरी संघाच्या पूर्णपणे रोखलेलं आहे ते म्हणजे टीम पोसरीला कैरे संघाच्या गोलंदाजाने सगळ्या गोलंदाजांनी सुरेख कामगिरी केली आहे. हा शेवट गोड इथे जाईल स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खणखणीत षटकार आणि या 6 धावांच्या बरोबरीनं पहिलं सत्र संपलं. 30 धावा झाल्या धाव फलकावरती. 24 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे न्यू गोल्डन पोसरी टीमला. या धावा कशा येतील, या धावा कशा बनवतील फलंदाज, या ऐकण्यासाठी आपण यश मालकर यांच्याकडे जाऊया. तत्पूर्वी आपण त्यांच्याकडेच जाणार आहोत कारण नाणेफेकीचा कौल केला जाईल तो यानंतरच्या मॅच मध्ये. शुभ सन्मान या ठिकाणी पार पडेल. मी किरणजी शिंगडे यांना विनंती करतो आपला शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. आपण देखील स्वागताचा स्वीकार करा. टीम कॅप्टन भोकरपाडा करम पाटील आहे. मोपडावाडी टीमचा कॅप्टन, त्याला देखील विनंती असेल आपण या टॉस यानंतर लगेच केला जाईल. दोन्ही कॅप्टन या टॉस बॉक्स मध्ये, एकता मोपाडावाडी आणि जय हनुमान भोकरपाडा. किरणजी शिंगडे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी पार पडतोय. संजय बेकावडे यांच्या शुभ हस्ते टॉस अगदी माफ करा शुभ सन्मान केला जाईल. नक्कीच आमचे परम मित्र आणि रसायनीचा बुलंद आवाज आहे आमचे मित्र अंकितजी मालुसरे यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती या कॉम बॉक्स मध्ये तुम्ही देखील कनेक्ट व्हा. अंकित मालुसरे यांना देखील विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या. किरणजी शिंगडे यांचा शुभ सन्मान पार पडतोय. अगदी संजयजी बेकावडे यांच्या शुभ हस्ते. तदनंतर रजनी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर उद्योजक सन्माननीय गजानन शेठ पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. त्यांना देखील विनंती आपण देखील स्वागताचा स्वीकार या ठिकाणी करायचा. सन्माननीय गजानन शेठ पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांना देखील विनंती आपण या व्हीआयपी डाईज मध्ये प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि शुभ सन्मान आणि दाखल झाला या ठिकाणी मोपाडावाडी टीमचा कॅप्टन शुभम नाईक एका बाजूला असेल, दुसऱ्या बाजूला केपी, परंतु शुभ सन्मान आधी पार केला जाईल. गजानन शेठ पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. रजनी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आहेत. सन्माननीय गजानन शेठ पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो. संजयजी बेकावडे यांच्या शुभ हस्ते. अंकित मालुसरे यांना देखील विनंती आपण या मुख्य व्यासपीठावरती. अंकित मालुसरे ते देखील आले आहेत. आमचे परम मित्र पराडीचा एक उत्तम आवाज, त्यांना देखील विनंती करूया आपण या मुख्य व्यासपीठावरती. फटाके आतिषबाजी पाहायला मिळाली. या ठिकाणी रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष आणि केळवणे जिल्हा परिषद गणाचे विद्यमान सदस्य म्हणजे त्यांना उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर झालेली आहे ते सन्माननीय मंगेजी वाकडीकर यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. मंगेजी वाकडीकर रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे केळवणे जिल्हा परिषद गणाचे अधिकृत उमेदवार मंगेजी वाकडीकर यांचं इथे आगमन होतंय. त्यांचं आपण स्वागत करूया. मी मंगेजी वाकडीकर यांना विनंती करतो, उपसरपंच राहिलेत शिरडोन ग्रामपंचायतीचे, त्यांचं मनापासून इथे आपण स्वागत करूया. शुभ सन्मान केला जाईल. हॅलो. मयूरजी शेलार यांचे या ठिकाणी आपण स्वागत करूया. मयूरजी शेलार
आणि मंगेजी वाकडीकर यांचे आपण स्वागत करणार आहोत. त्यांना विनंती असेल की आपण कृपया व्यासपीठावरती यावं. चला मॅच चालू करा. कैरे आणि पोसरी या दोन टीम दरम्यान ही मॅच आहे. विशाल मुरकुटे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांनी आम्हाला स्पर्धेसाठी चेंडू पुरवलेले आहेत. ते विशाल मुरकुटे यांचंही मनापासून स्वागत आहे. विशालजी मुरकुटे. दोन टीमच्या दरम्यान टॉस केला जाईल. आपण विनंती करूया रसायनी युथ फेस्टिवलचे अध्यक्ष आमचे मित्र संदीपजी म्हात्रे यांच्याकडनं रसायनी जी पोसरी टीम इथे खेळतीये त्यांनी प्रत्येक रन स्टॉप केल्यानंतर 100 रुपयाचं पारितोषिक आहे. सन्मान्य जयदासजी गोडिवले यांच्या शुभ असं टॉस या ठिकाणी केला जाईल. एका बाजूला शुभम नाईक, दुसऱ्या बाजूला करण पाटील. टॉस या ठिकाणी केला जाईल. जयदास गोडिवले यांना विनंती आहे आपण या. टॉस दोन टीम दरम्यान एका बाजूला एकता मोपाडा वाडी आणि दुसऱ्या बाजूला जनवन भोकरपाडा टॉस केला जाईल. हेड अँड टेल कॉल असेल. दोन्ही कॅप्टन शुभम नाईक, करण पाटील. हेड इज कॉल. इट्स हेड. टॉस जिंकला जहनमान भोकरपाडा टीमनं. शुभेच्छा असेल दोन्ही टीमला. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये तिथे जोडले जातील. मराठीचा एक उत्तम आवाज आमचे मित्र अंकितजी मालुसरे. शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. खरं तर रायगडचा बुलंद आवाज आहे आणि त्यांचं मार्गदर्शन नेहमीच आम्हाला लाभत असं. अगदी रायगड समालोचन असोसिएशनचे सदस्य सन्माननीय अभिषेक पाटील सर, ऍडव्होकेट अभिषेक पाटील सर, त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी पार पडतोय. नेहमीच आम्ही आता घडतोय आणि आम्हाला घडवण्याचं काम खरं तर सिनियर समालोचकांनी केलंय. ते अभिषेक पाटील सर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी पार पडतोय. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये अंकितजी मालुसरे या ठिकाणी असतील. धन्यवाद. नक्कीच एक मिनिट थांबवतोय. विशालजी मुरगुडे, कल्पेश कदम आणि नितेश कारंदे. खरं तर रोहित कारंदे यांच्याकडून मयूर पाटील यांच्यासाठी हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. विशाल मुरगुडे, कल्पेशजी कदम आणि नितेश कारंदे यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत. आणि जाऊया कॉम बॉक्स मध्ये तिथं ऐकूयात आपण अंकितजी मालुसरे, संदीपजी म्हात्रे यांच्या माध्यमातून. हॅलो. डॉट बॉल साठी 100 रुपये आणि विकेटला 200 रुपये ते आमचे संदीपजी म्हात्रे यांच्याकडून. आपण बघतोय मयूर शेठ शेलार यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या बरोबर आहेत ते मंगेजी वाकडीकर यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या सोबत आलेल्या मयूरजी शेलार दोन्ही उपसरपंच आलेले आहेत. एक शिरडोन ग्रामपंचायतीचे आणि दुसरे आपटा ग्रामपंचायतीचे. या दोघांचंही मनापासून स्वागत. मंगेजी, तुम्हाला आम्ही सकाळी उद्घाटनाला बोलवलं होतं पण आम्ही तुम्हाला माफ करतो कारण तुम्ही बिझी आहात. तुमचं मनापासून इथे स्वागत आहे. मयूरजी शेलार यांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचंही मनापासून स्वागत. राजेशजी सोनावळे साहेब यांचं पुन्हा एकदा स्वागत आपण करूया. आणि विनंती असेल मान्यवरांना की आपण कृपया आसन ग्रहण करावं. मंगेजी वाकडीकर, मयूरजी शेलार. वळूया मॅच कडे आपण. धन्यवाद. कराडे टीमनं अतिशय चांगलं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. धन्यवाद गुरुवर्य अभिषेक पाटील सर. सिद्धू 11 कैरे आणि त्यांच्या विरोधात पोसरी अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. अगोदरच्या सत्रामध्ये खरं तर मनीष तात्रे आणि मयूर पाटील ही जोडी दीर्घकाळ खेळपट्टीवरती होती पण त्यांना अगदी मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं आणि धावांचा पाठलाग जो अगदी कमी करायचे. आणि अशा वेळेला आपण बघतो विकी पाटीलने आपल्या बॅटिंगचे जोहर दाखवायला सुरुवात केली आहे. मयूर पाटील जो जादुई गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे आपण सातत्यानं बघत आलोय त्याच्यावरतीच आक्रमण केलं विकी पाटील या फलंदाजानं आणि त्यांनी सिद्ध केलंय की या मोसमात मला रोखणं फार कठीण आहे. लगातारचे 3 चौकार त्यानं ठोकलेत आणि धावफलक पोहोचलंय.
15 या धावसंख्येवरती. बिनबाद 15 अशी स्थिती आहे. 30 धावसंख्येचा पाठलाग 24 चेंडूवरती करायचा होता. शेवटचे आता 18 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 16 या धावसंख्येची. 31 या धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचे. मुख्य व्यासपीठावरती रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष तथा खऱ्या अर्थानं केलवणे जिल्हा परिषदेचे अधिकृत उमेदवार मंगेजी वाकडेकर साहेब, त्याचबरोबरीने पंचायत समिती आपटा पंचायत समिती अधिकृत उमेदवार तथा माजी उपसरपंच आपटा ग्रामपंचायत मयूरदादा शेलार यांची उपस्थिती आपण या मुख्य व्यासपीठावरती बघतो आणि त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूयात. शेवटचे 18 चेंडू बाकी आहेत आणि गरज असेल ती 15 धावसंख्येची. हलक्या हाताने स्टिअर केलंय, गॅपमध्ये ढकललंय. सागर पाटीलचा एक्सपिरियन्स या ठिकाणी काम करतोय. सिद्धू 11 कैरे टीमसाठी मिसफील्ड झाला आणि तदनंतर येतोय हा चौकार. या चौकाराच्या बरोबरीने धावफलक वधारेल 19 या धावसंख्येवरती. चा पाठलाग या ठिकाणी करायचे. 19 धावा आहेत धावफलकावरती. असं वाटलं होतं की मॅच फार चांगली होईल, पण तसं घडलं नाही. पहिलं षटक जर वगळलं तर या मॅच मध्ये सर्वथा हावी झालाय तो सिद्धू 11 कैरे संघ. प्रतीक मोरेची एक कमालीची गोलंदाजी आणि तदनंतर या मॅच मध्ये जो शिरकाव केला ना त्यांना रोखणं फार कठीण होऊन बसलंय ते पोसरी टीमसाठी. मयूर पाटील वरती आक्रमण झालं. तदनंतर मनीष ठाकरे गोलंदाजीला आणून त्याच्या पहिल्या चेंडूवरती ठोकलाय एक कव्हर ड्राईव्हचा नेत्रदीपक चौकार. सागर पाटील खरं तर नुकताच 2 दिवसाआधी आपण पाहिलं असेल 2 रात्रीपूर्वी 1 मध्ये 6 ची गरज असताना षटकार त्यानं ठोकला होता. इथे समजदारीचं क्रिकेट तो खेळतोय आणि अखेर जो सूर हवा होता ना तो गवसलाय. कैरे टीमसाठी 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली जात आहे आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 31 चा पाठलाग करताना बिनबाद 20. अजूनही गरज असेल या षटकातील काही चेंडू बाकी. येणारी 2 षटकं बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती केवळ 11 या धावसंख्येची. आमचे सन्माननीय राहुलभाई मोरे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. बोरगावचे उद्योजक आहेत सन्माननीय राहुलभाई मोरे साहेबांना विनंती आहे व्यासपीठावर आपण यावं. आपलं सहर्ष स्वागत. सुरुवात चांगली होती या मॅच मध्ये पोसरी टीम कडून, पण सातत्य त्यांना टिकवता आलं नाही आणि तदनंतर गमावलेल्या विकेट त्याचा परिणाम धावसंख्येवरती धावा कमी झाल्या आणि त्या रोखणं आता कठीण होऊन बसलंय पोसरी टीमला. एस्टनच्या वरून चेंडू सरळ विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. धावफलक स्थिरावेल 20 या धावसंख्येवरती. अद्यापही गरज असेल ती 11 या धावसंख्येची. 2 रात्रीपूर्वी आपण पाहिलं असेल सुरतला जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये मनीष ठाकरे हा सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरला होता, पण इथे रणनीती चुकली. मयूर पाटीलला पहिलं षटक देण्याचा जो प्रयत्न होता तो असफल ठरला आणि तिथूनच या मॅच मध्ये परतणं काही प्रमाणात अगदी मी तर म्हणेन साशंकतेचं बनलंय ते पोसरी टीमसाठी. कारण दमदार सुरुवात विकी पाटील आणि साथी फलंदाज सागर पाटील या ठिकाणी करून देत आहेत कैरे टीमसाठी. 11 धावांची गरज आहे. क्षेत्रक्षणात बदल केला जातोय. विकेट म्हटलं की अशक्य काहीच नसतं, पण इथे धावा रोखायच्या असतील ना तर विकेट्स येणं फार गरजेचं आहे पोसरी टीमला. मनीष 6 चेंडू वेगवान टाकलाय. जोरदार अपील. एसटी रक्षण खराब कामगिरी त्या ठिकाणी करतात आणि त्या कारणास्तव 1 धाव मात्र मिळेल. पंचांची कोणतीच प्रतिक्रिया पंच सांगतात की लेग बाईटच्या साहाय्याने 1 धाव मिळते आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये धावफलकावरती 21. 31 चा पाठलाग करायचंय. मुख्य व्यासपीठावरती पाहुण्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. खरं तर रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटला एक वेगळा दर्जा ज्यांनी अवेलेबल करून दिला, क्रिकेटला एक वेगळ्या उंचीवरती ज्यांनी पोहोचवलं ते आदरणीय मंगेजी वाकडेकर साहेब या स्पर्धेमध्ये उपस्थित आहेत. याचा अर्थ ही स्पर्धा उंच शिखरावरती असेल. पुन्हा एकदा गॅप मध्ये कव्हर पॉइंट मधून चेंडूला काढलंय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती पोहोचणार, स्टॉप करणार, चेंडूला अडवणार, उचलणार, फेकणार तोपर्यंत दुसरी धाव सहजगत्या कंप्लीट या ठिकाणी केली जात आहे आणि या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होते 23. दुसरा षटक सुरू आहे. पहिलं षटक टाकलं मयूर पाटील या गोलंदाजानं. त्यानं धावा खर्च केल्या 15. मनीष ठाकरेच्या पहिल्या चेंडूवरती आला चौकार. तदनंतर एक सिंगल. पुन्हा एकदा लेग बाईटची एक सिंगल, एक निर्धाव आणि एक दुहेरी धाव येताना धावफलक पोहोचलाय 23 वरती. मनीष 6 चेंडू अपील केली जाते. आत्मविश्वासाची कमी आहे.
पायावरती आदलाच चेंडू निघाला होता, विकेटच्या बाजूला रेंगाळत बसला, तोपर्यंत एक धाव पुनशा घेतली जात आहे आणि एका धावेच्या बरोबरीने मनीष तात्रेचं षटक अगदी समजदारीनं हाताळलं या दोनही फलंदाजांना. विकेटसही शाबूत राखली, धावाही वसूल केल्या आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 31चा पाठलाग करताना सिद्धू 11 कैरे संघ जाऊन पोहोचलाय 24 या धावसंख्येवरती. शेवटचे आता 12 चेंडू बाकी असतील आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 7 या धावसंख्येची. खरं तर व्यासपीठावरती नुकतंच ज्यांचं आगमन झालंय, खरं तर बोरगावचे आमचे एक दमदार उद्योजक म्हणून ज्यांची ओळख आहे आदरणीय राहुल शेठ मोरे साहेब मात्र व्यासपीठावरती आलेत आणि त्यांच्या समवेत त्यांचे चिरंजीव रणवीर राहुल शेठ मोरे हे देखील मात्र या स्पर्धेला एन्जॉय करण्यासाठी आलेले आहेत. रणवीर, तुमचं देखील स्वागत. शेवटचे 12 चेंडू 7 धावसंख्येची गरज. चांगल्या संख्येने प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करतात. या अगोदरच अभिषेक पाटील सर यांनी उल्लेख केला की आज शनिवारची रात्र आहे, उद्या रविवार हा सुट्टीचा दिवस आणि त्याचा विचार करता आज चांगल्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळेल. सागर पाटीलचा हा प्रयत्न मोठा फटका मारण्याचा फसतोय. मयूर पाटील चेंडूच्या खाली हा झेल कॅरी केला जातो आणि अखेर जो ब्रेक थ्रू हवा होता ना तो दिला जातोय 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाज आदित्य या गोलंदाजाकडून. उमेशजी पाटारे यांच्याकडून पारितोषिक आलंय कैरे टीमच्या बॅटरसाठी. जर षटकार लगावला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल उमेशजी पाठारे यांच्या माध्यमातून. कॉम्बॉक्स शेवटचे 11 चेंडू 7 धावसंख्येची गरज आहे. सातत्यानं आपण पाहिलं असेल की 7-12 सेशन ज्या वेळेला असतं त्यावेळेला मॅच चांगली होते, पण इथे 12-7चं इक्वेशन होतं आणि अशा वेळेला जरी विकेट गमावली असली ना तरी तितकासा फरक पडेल असं वाटत नाही, कारण ज्या फलंदाजानं दुपार गाजवले तो फलंदाज आता मैदानावरती दाखल झालाय अतुल पाटील. 12 मध्ये 33ची इनिंग दुपारी त्यानं फेस केली होती रिसच्या मैदानावरती. इथे तो बॅटिंगसाठी आला नाही, त्याने तडाखा आणलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येतील तोपर्यंत मिळते 1 धाव आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होते 25. 31चा पाठलाग करायचा. शेवटचे आता 10 चेंडू बाकी आहेत आणि 6 धावसंख्येची गरज. 10 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. मॅच चांगली होईल यात बिलकुल शंका नाहीये. इथून पुढे 1-2 चेंडू जर का निर्धाव आले, एखादी विकेट विशेषतः विकी पाटीलची विकेट जर का आली तर थोड्या प्रमाणात का होईना या मॅच मध्ये कायम असेल तो न्यू गोल्डन पोसरे हा संघ. मयूर पाटील, मनीष तात्रे यांच्या नेतृत्वाखाली बाकी सगळे यंगस्टार आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या समोर संघर्ष करतोय तो सिद्धू 11 कैरे. बॅकफुटला गेले, मागच्या बाजूला चेंडू फटकावायचा होता, झेल कॅरी केलाय. महत्वाची विकेट आले मॅच मध्ये, रोमांचकता कायम आहे. विकेट प्राप्त केली जाते याचा अर्थ थांबवलाय कैरे टीमला. 12-7चं जरी इक्वेशन असलं ना तरी 3 चेंडू पोसरी टीमच्या फेवर मध्ये आलेत, याचा अर्थ मॅच कायम असेल ती पोसरी टीमसाठी. शेवटचे आता 9 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी गरज उरली आहे ती 6 या धावसंख्येची. स्वर्गीय नंदू महाडिक व स्वर्गीय प्रतीक गोडिवले यांच्या आठवणीनं उजाला म्हणून या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. खरं तर हे 2 खेळाडू जरी आज आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी कायम जोपासण्याचा प्रयत्न या कराडे बुद्रुक टीमच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय. सगळ्या आयोजकांना आपण धन्यवाद दिले पाहिजेत. नंदू महाडिक असे फलंदाज होते जे कोणत्याही क्षणाला नेहमीच संकटात धावून आलेले खेळाडू म्हणून आपण त्यांना पाहिलंय. प्रतीक गोडिवले रायझिंग स्टार होण्यापूर्वीच आपल्यातून निघून गेले आणि अशा वेळेला आपण बघतो त्यांच्या आठवणी जोपासण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. उमेश पाटारे साहेब यांच्या माध्यमातून जर षटकार मारला तर 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी फलंदाजांना दिलं जाईल. सन्माननीय उमेश पाटारे साहेब, षटकार जर आला तर त्यांच्याकडून 500 आहेत. शेवटचे आता 9 चेंडू 6 धावसंख्येची गरज. आदित्य तयार आहे. थांबवलाय. चूक झाली एसटी रक्षकाकडून. या छोट्या छोट्या चुका आहेत ना तुम्हाला मोठमोठ्या स्पर्धेतून बाहेर घेऊन जात असतात. इथे कलेक्शन होणं फार गरजेचं होतं. प्रेशर वाढलं होतं कारण नवीन फलंदाजाला तितकंसं सोपं नसेल. सागर पाटीलने मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला, त्यानं झेलबाद आपली विकेट गमावली, तो कॅच देऊन माघारी परतला. त्यानंतर अतुल पाटीलचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू नीटचा बॅटवरती येतच नाहीये, मावशर जास्त आहे. अशा वेळेला गोलंदाजांना संधी 1-2 निर्धाव चेंडू प्रेशर वाढवतील कैरे टीमसाठी. इथे कडक प्रहार, सबसे कातील अतुल पाटील सांगतोय. विजयी षटकार त्यानं ठोकला आणि जिंकलाय तो सिद्धू 11 कैरे.
विजयी षटकार आलाय आणि या मॅच मध्ये असं वाटलं की हा सामना थांबवला जाईल पोसरी टीम कडून, पण अखेर आपल्या अनोख्या अंदाजात अतुल पाटीलने